घेवडा बघा स्वच्छ असं धुवून घेतले, मी हाताने मोडून घेतले आणि धुवून देते। हाताने मोडून घ्यायचा, तर चव चांगली येते। अशी सुरीने कापून घेतले की त्याचा असं नार असे दिसतात हे असे। चला तर फोडणी देऊया भाजीला। 2 चमचे तेल टाकून घेते। तेल तापलेलं आहे, कढीपत्ता टाकून घेते। मोहरी तडतडलं की जिरं, हिंग टाकून घेते। हिंग टाकून झाल्यानंतर कांदा टाकून घेते। कांदा चांगला असा भाजून घेते, जरा भाजून कांदा झाल्यानंतर हळद टाकून घ्या थोडंसं टमॅटो, चमचा चटणी टाकून घ्या। परतून घेते। परतून झाल्यानंतर हे घेवडा टाकून घ्या। असं वाफेवर जरी शिजवलं तरी छान होते भाजी। मीठ टाकून घेते, परतून घ्या। झाकून घेते, असे 5 मिनिटं शिजवून घेते। चला शिजले काय चेक करूया। चला अजून 2 मिनिटं वाफेवर शिजवून घेते थोडंसं। नक्की ट्राय करून बघा, मस्त लागते ही भाजी। सिंपल अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून कमेंटमध्ये सांगा कशी झाली भाजी।